नमस्कार प्रिय मित्रमंडळींनो, सहर्ष स्वागत आपलं आपल्या चॅनल साई सर्जा अष्टवास्तूमध्ये. मी पुण्यातून महेश गोळे, आपला ज्योतिष सखा, ज्योतिष मित्र म्हणा, पण मी आहे ज्योतिष अभ्यासक. आणि केवळ ज्योतिषाचा अभ्यासक नसून ज्योतिषासोबत शास्त्र जे त्याच्यासोबत येतं त्या शास्त्रासुद्धा म्हणजे आधुनिक शास्त्र आणि आपलं पुरातन ज्योतिषशास्त्र यांचा मेळ कसा घालता येईल याचा मी प्रयत्न करतो. आजचा विषय आपला छोटासा आहे, मी जास्त वेळ घेणार नाही आपला, की वातावरणात जे आता बदल झालेत आणि आपण ऐकत होतो इतके महिन्यापासून की एल निनो आहे आणि काही राजकीय मंडळींनी म्हटलं आणि काही आपल्या प्रमुख जे आहेत त्यांनी म्हटलं की आता तर दुष्काळ होणार आहे, दुष्काळामध्ये आम्ही सहाय्य करू वगैरे वगैरे वगैरे. परंतु असं काही झालेलं दिसलं नाही आणि आता जोरदार धुवाधार पाऊस मुंबई पुण्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणे आपल्याला पाहायला मिळतोय. इतका पाऊस की नद्या दुथडी भरून वाहत आहेत, पुलापर्यंत पाणी आलेलं आहे. आणि हे सगळं झालं आणि असं का झालं अचानक आणि एल निनो वगैरेचा काय संबंध इथे काय का नाही आला. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये जेव्हा आपण कालगणना करतो त्याच्यामध्ये अधिकचा महिना म्हणजे अधिक मास येतो आणि हा अधिक मास यावर्षी हा ज्येष्ठ महिन्यामध्ये आला होता. ज्येष्ठचा महिना अधिक होता. चैत्र वैशाख ज्येष्ठ हा तिसरा महिना. आणि जेव्हा हा उन्हाचा किंवा सूर्य महाराजांचा अधिक परिणाम असलेला ज्येष्ठ महिना हा जेव्हा एक्स्ट्रा अधिक आला, त्यामुळे काय झालं, एक एक्स्ट्रा आपल्याला उन्हाळ्याचा महिना यावर्षी अनुभवायला मिळाला. म्हणजेच की जसं आपण जर इंग्रजी कालगणनेनुसार गेलो तर 2 वेळा मे महिना आला असं आपल्याला म्हणता येईल. आपण असं म्हणणार नाही का त्यांनी जून म्हटलं त्यामुळे जूनमध्ये गरमी होती आपल्याला, पण आपण जर आपल्या परिभाषेत गेलो तर अधिक 2दा ज्येष्ठ महिना आला, 2दा सूर्य महाराजांचा तो अधिक प्रभाव असलेला महिना असल्यामुळे ज्यावेळेस आपण म्हणतो की या उन्हाळ्याच्या काळामध्ये पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि वरती जाऊन त्याचे ढग बनतात आणि ढगापासून जेव्हा संगण होतं, थंड हवा वारे त्याला भेटतात, त्यामुळे संगण होऊन त्यावेळेस पाऊस पडतो. परंतु यावेळेस मे महिन्यामध्ये ह्या गोष्टी झाल्या, पण जूनमध्ये अधिकचा महिना असल्यामुळे साधारण 18 जूनच्या आसपास आपल्याला अधिकचा महिना पाहायला मिळाला. तर या अधिकच्या महिन्यामुळे त्यावेळेस जे संगणन होऊन पाऊस पडायची जी प्रक्रिया होती ती झाली नाही का, सूर्य महाराजांचा परिणाम आणि अधिक मास असल्यामुळे हा ज्येष्ठचाच महिना असल्यामुळे या ठिकाणी त्यावेळेस सुद्धा बाष्पीभवनच झालं आणि वातावरणामध्ये तापमान वाढलं. अधिकचं बाष्पीभवन झाल्यामुळे आपल्याला ज्या ज्या ठिकाणी कोस्टल एरियाच्या ठिकाणी जे लोक राहतात त्यांना ते अधिक उष्मा आणि वातावरणामध्ये अधिक प्रमाणामध्ये बाष्प याची अनुभूती पण आली असेल. युरोप त्यासाठी यावेळेस जळाला पूर्ण अक्षरशः, कारण त्याचे कारण हेच आहे की अधिकचा हा आलेला महिना आणि त्याच्यामुळे वाढलेलं जे तापमान होतं त्यामुळे यांना या 2 महिन्यामध्ये सगळ्यांना साधारणपणे या तापमानाचा सामना करावा लागला. आणि त्याला त्यांनी एल निनो वगैरे सध्या दिले असेल, त्यांचं ते धार्मिक आहे तर ते धार्मिक असेल तर ते शास्त्रीय असतं, पण आपलं जे शास्त्रीय ते सुद्धा धार्मिक बनताना अंधश्रद्धा म्हणते. तर त्या विषयात न पडता आपल्या सगळ्यांना हे कळायला पाहिजे की यामुळे ह्या 1 महिन्यामध्ये जो अधिकचा जे बाष्पीभवन झालं त्याचं एकत्रितरित्या आता हे झाल्यानंतर मधले 10-15 दिवस जूनमधले गेल्यानंतर जुलैमध्ये पावसाची सुरुवात झाली आणि हा पाऊस हा अधिकचा मास, अधिकचं बाष्पीभवन, त्यामुळे अधिकचे ढग, त्यामुळे अधिकचा पाऊस हे आपल्याला त्वरित अनुभवायला मिळालेलं आहे. आणि आता याचं कारण पुढे जो आहे तो नॉर्मल पाऊस वगैरे तो चालू राहील. म्हणजे ज्येष्ठ, आषाढ, त्यानंतर श्रावण वगैरे जे आपले महिने असतात, आषाढ श्रावण पुढचे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या पावसाचा जो नेहमीचा अनुभव आहे तो आपल्याला अनुभवायला मिळेल. तर विषय एवढाच आहे की आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्या पुरातन जे जे आपले ज्यांनी आपल्याला सांस्कृतिक वारसा दिला आहे, तर हे केवळ काही धार्मिक गोष्टींवरती आधारित नाही. ज्योतिष हे सुद्धा कुठल्याही धार्मिक गोष्टीवरती आधारित नसून ते पूर्णपणे शास्त्रीय सायंटिफिक पाया असलेलं, शास्त्रीय पाया असलेला आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही जी आपल्याला एक प्रकारचे आपल्या पूर्वजांकडून मिळालेली विरासत आहे तर त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, अधिकाधिक अभ्यास केला पाहिजे. आणि आपल्या कोणाच्याही मनामध्ये ज्योतिष किंवा अन्य कुठल्याही भारतीय शास्त्रांमध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा आहे किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये केवळ धार्मिक गोष्टी, धार्मिक बोजवारा त्याच्यात आला आहे असं कुठल्याही प्रकारे न समजता आपल्या सर्वांचं हे कर्तव्य की या शास्त्रांचा अधिकाधिक आपण अभ्यास केला पाहिजे, त्याचा प्रचार केला पाहिजे. आणि कधीच आपल्या मनामध्ये आपल्या या सांस्कृतिक धारणेबद्दल, आपल्या या सनातन धर्माबद्दल, सनातन धर्मातील ज्या ग्रंथ आहेत त्या ग्रंथातील शास्त्राबद्दल जरासुद्धा तिळमात्र सुद्धा शंका असता कामा नये. धन्यवाद. विषय आवडला असेल तर याला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.